नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप वराडे तुमचं स्वागत करतो आजच्या मास्टर टीचर या आपल्या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती म्हणून आज एक छोटासा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सध्या UPSC साठी प्री IAS ट्रेनिंग जे असतं तसं यशदाचं SIAC याचं जे ट्रेनिंग असतं त्याच्या CET संदर्भात अपडेट आहे. नेमकं काय अपडेट आहे ते समजून घेऊया. उच्च शिक्षण विभाग, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई SIAC यांच्याद्वारे घेण्यात येणारं नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 करिता म्हणजे जी CET असते ह्या वर्षीची CET मित्रांनो ही आलेली आहे. उच्च शिक्षण विभाग तसंच राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई यांच्या माध्यमातून कुठे कुठे प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये विशेष करून जर मी म्हटलं समजा नाशिक असेल, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी, या 4 ठिकाणी जे तर आपल्याला हे प्रशिक्षण बघायला भेटेल. 1 2 3 4 5 ठिकाणी साधारण हे प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये नेमकं कुठनं प्रशिक्षण देणारी संस्था जी आहे ती यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा ज्याला म्हणतो आपण, यशदा संचलित डॉक्टर आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी पुणे इत्यादी संस्थांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरता CET ऑफलाईन मोडचं आयोजन 19/7/2026 रोजी करण्यात आलेलं आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज जे आहे ते 1 तारखेपासून सुरू झाले, 17 तारखेपर्यंत अर्ज चालू असणार आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 19/6/2026 पर्यंत. प्रवेश परीक्षा जी असणार आहे ती 19 जुलैला असणार आहे मित्रांनो ऑफलाईन मोडमध्ये. मग यामध्ये नेमकं काय काय असणार आहे, कशाच्या बेसवरती एक्झाम असणार आहे जाणून घेऊया थोडक्यात. विद्यार्थ्यांचे प्रवेश लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे ठरवले जाणार असणारे मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल. ते पहिले एक्झाम आहे, नंतर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे. CETचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे. म्हणजे हे जे 5 शहर आहे ह्या शहरांमधले जे प्रशिक्षण केंद्र आहे ते तुम्ही निवडू शकता. तुमचा पसंतीक्रम त्या ठिकाणी देता येऊ शकतो. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेबद्दल सर्व माहिती SIACच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. ठीक आहे. सविस्तर जाहिरात siac.org.in या संकेतस्थळावर आहे. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, पात्रता काय असणार, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीची सूचना आणि इतर माहिती ही साईटवरती उपलब्ध आहे. याबद्दल अजून माहिती जी आहे साईटवरनं घेऊन जर तुम्हाला आवश्यक असेल तर याचा अर्ज कसा भरायचा आहे किंवा काय याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि कशा पद्धतीने याला अप्लाय करता येऊ शकतं, पात्रता काय असते याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. फक्त ही माहिती अजून पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नेमकी काय माहिती पाहिजे तेवढं फक्त टाका. याबद्दल आपण चर्चा करूया. चालेल, चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.